Hello and good morning, dear students. Welcome to all of you for this online lecture session. I am Miss Sonam Pawar, and today we have continued the career oriented course, certificate course in human resource management. And today's lecture we have discussed the meaning, definitions and process of recruitment. Okay? In today's lecture we have discussed the meaning, definitions and process of recruitment. आपण या ठिकाणी करिअर ओरिएंटेड कोर्स सर्टिफिकेट कोर्स इन ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट यामधील जो पेपर नंबर फर्स्ट आहे त्याचा स्टडी करीत आहोत आणि आजच्या लेक्चर्समध्ये रिक्रुटमेंट ही जी काही कन्सेप्ट आहे त्याचं मीनिंग आणि त्याचबरोबर अनेक ऑथर्सने त्याचे काही डेफिनेशन्स केले आहेत त्या डेफिनेशन डिस्कस करणार आहोत आणि त्याचप्रमाणे ही जी काही रिक्रुटमेंट प्रोसेस आहे त्या रिक्रुटमेंट प्रोसेसमध्ये असणाऱ्या स्टेप्स देखील आपण आजच्या लेक्चर्समध्ये डिस्कस करणार आहोत. नाव लेट्स सी द मीनिंग ऑफ रिक्रुटमेंट. फर्स्टली तुम्हाला रिक्रुटमेंट म्हणजे काय हे माहिती असणे आवश्यक आहे. ओके, मग रिक्रुटमेंट मीन्स वॉट वन्स द रिक्वायर्ड नंबर and the kind of human resources are determined. Okay, the management has to find the places where required human resources are will be available and also work out strategies for attracting them towards the organization before selecting suitable candidates for jobs, and this process is generally known as recruitment. Okay, and some people use the term recruitment for employment, but these two are not one and the same. The recruitment and selection, ओके, ह्या ज्या काही कन्सेप्ट आहेत त्या अत्यंत डिफरंट आहेत. तर रिक्रुटमेंट म्हणजे नक्की काय, तर व्हॉट इज मीन बाय रिक्रुटमेंट. रिक्रुटमेंट म्हणजे प्रत्यक्षात इन फ्युचरसाठी आवश्यक असणारा जो काय एम्प्लॉईज आहेत तो एम्प्लॉयचा शोध घेण्याचा आणि जे एलिजिबल एम्प्लॉईज असतील, जे वर्कर्स असतील त्यांना जॉबसाठी अप्लाय करण्यासाठी मोटिवेट करण्याचा एक बेस्ट वे म्हणजे रिक्रुटमेंट. जे पर्सन्स जॉब सर्च करीत असतात अशा व्यक्तींना याची मोठ्या प्रमाणात हेल्प होत असते. कारण की पहिल्यांदा बिझनेस ऑर्गनायझेशन काय करते की ऑर्गनायझेशनमध्ये जे वॅकंट पोझिशन्स असतील ज्या रिक्त जागा असतील त्या भरणे आवश्यक आहेत. मग अशा सर्व वॅकंट पोझिशन्स फाइंड आउट केले जातात की नक्की ऑर्गनायझेशनमध्ये किती वॅकंट पोझिशन्स अवेलेबल आहेत आणि त्यानंतर त्या वॅकंट पोझिशन्स अवेलेबल असतील तर त्याची ॲडव्हर्टाईज केली जाते. जर ॲडव्हर्टाईजच केली नाही तर जे प्रॉस्पेक्टिव्ह एम्प्लॉईज आहेत त्यांना कसे समजणार आहे की या ऑर्गनायझेशनमध्ये किती जॉब पोझिशन्स अवेलेबल आहेत. म्हणून फर्स्टली त्यांचं काय केलं जाते, त्या ठिकाणी ॲडव्हर्टाईजमेंट केली जाते आणि त्यानंतर जे एम्प्लॉईज एलिजिबल असतील असे वर्कर्स काय करतात, त्या ठिकाणी त्या ऑर्गनायझेशनमध्ये जॉबसाठी अप्लाय करीत असतात आणि या प्रॉस्पेक्टिव्ह एम्प्लॉईजना त्या ऑर्गनायझेशनमध्ये जॉब पोझिशनसाठी अप्लाय करावे त्यांना आकर्षित करण्यासाठी ही रिक्रुटमेंट प्रोसेस प्रत्येक ऑर्गनायझेशन, प्रत्येक कंपनी अडॉप्ट करत असते. मग ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटमध्ये रिक्रुटमेंट ही अशी प्रोसेस आहे की ज्यामध्ये टॅलेंटेड पर्सन्स टॅलेंटेड वर्कर्स हे फाइंड आउट केले जातात, ते सर्च केले जातात आणि असे टॅलेंट असलेल्या व्यक्तींचीच सिलेक्शन करण्यासाठी ही एक सिस्टमॅटिक प्रोसेस आहे. फर्स्टली एम्प्लॉईज रिक्रूट केले जातात आणि एम्प्लॉईज रिक्रूट केल्यानंतरच जे एम्प्लॉईड रिक्रूट केलेले असतात त्याच्यामधूनच योग्य तो कॅन्डिडेट, योग्य तो एम्प्लॉई त्या ठिकाणी सिलेक्ट केला जातो. त्याचबरोबर हे एखाद्या ऑर्गनायझेशनमध्ये ज्या रिक्त म्हणजे ज्या अवेलेबल असणाऱ्या जॉब पोझिशन्स असतात त्या फिलअप करण्यासाठी सर्वात जे कॅन्डिडेट्स असतात त्यांना त्या जॉबकडे अट्रॅक्ट करण्यासाठी ही प्रोसेस इम्प्लिमेंट केली जाते. आणि जॉबसाठी ॲप्लिकेशन, त्याची एलिजिबिलिटी ठरविणे, इंटरव्ह्यू कसा घ्यायचा, त्याचं सिलेक्शन कशा प्रकारे करायची, अपॉइंटमेंट कशी केली पाहिजे, अशी अनेक प्रोसेस यामध्ये अवलंबून असते. म्हणून रिक्रुटमेंट ही एक ऑर्गनायझेशनमधील जे अवेलेबल असणारे वॅकंट पोझिशन्स असतात ते भरण्यासाठी जे प्रॉस्पेक्टिव्ह एम्प्लॉईज आहेत त्या
प्रॉस्पेक्टिव्ह एम्प्लॉईजना त्या ऑर्गनायझेशनमध्ये अवेलेबल असणारे जॉब पोझिशनसाठी अप्लाय करावे, त्यांनी आकर्षित करण्यासाठी अशी रिक्रुटमेंट प्रोसेस प्रत्येक कंपनी, प्रत्येक ऑर्गनायझेशन काय करीत असते, अडॉप्ट करीत असते. ह्युमन रिसोर्स रिक्रुटमेंट इज द प्रायमरी फंक्शन ऑफ ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट. तर या ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटमधील फर्स्ट अँड मोस्ट इम्पॉर्टंट फंक्शन कोणतं असेल ते म्हणजे जे काही ह्युमन रिसोर्स आहे तो ह्युमन रिसोर्स, तो एम्प्लॉई, तो वर्कर रिक्रूट करणे. अँड इट एम्स टू एक्सप्लोअर न्यू ॲव्हेन्यूज ऑफ रिक्रुटमेंट अँड सिलेक्ट द राईट पाथ फॉर रिक्रुटमेंट ऑफ मॅनपॉवर. आणि यामधून जे ह्युमन रिसोर्स रिक्रूट केला जाणार आहे, जो मॅनपॉवर रिक्रूट केला जाणार त्याच्यासाठी योग्य तो मार्ग त्या एम्प्लॉईजना रिक्रूट करण्यासाठी सिलेक्ट करणे हे देखील इम्पॉर्टंट आहे. आणि रिक्रुटमेंट इज अ वे टू कनेक्ट द अवेलेबल वर्कर्स अँड द ऑर्गनायझेशन व्हेन द ऑर्गनायझेशन नीड्स मोर एम्प्लॉईज. आणि ह्युमन रिसोर्स रिक्रुटमेंट इज अ पॉझिटिव्ह प्रोसेस. तर ह्युमन रिसोर्स रिक्रुटमेंट ही जी काही प्रोसेस आहे ती कशी प्रोसेस आहे, ती पॉझिटिव्ह प्रोसेस आहे. बिकॉज इट मोटिवेट्स द राईट कॅन्डिडेट्स टू अप्लाय फॉर द अवेलेबल वर्क. तर याच्यामधून काय केले जाते, तर जी अवेलेबल असणारे वॅकंट पोझिशन असतील त्याच्यासाठी राईट कॅन्डिडेट्सना अप्लाय करावे यासाठी मोटिवेट केले जाते. अँड देअरफॉर इट इज पॉसिबल टू सिलेक्ट अ कॅन्डिडेट ऑफ मेनी क्वालिफिकेशन्स अँड एलिजिबल रिक्वायर्ड फॉर दी जॉब. तर अत्यंत बेसिक मिनिंग आहे या रिक्रुटमेंट कन्सेप्टचा की ऑर्गनायझेशनसाठी सर्वात इम्पॉर्टंट फॅक्टर कोणता आहे, तर तो म्हणजे ह्युमन रिसोर्स म्हणजे एम्प्लॉईज. मग असे एम्प्लॉईज कोठून मिळवायचे, ते कसे मिळवायचे, आणि एम्प्लॉईज मिळवणे म्हणजे ते स्किल्ड वर्कर्स असले पाहिजे, त्याचबरोबर त्यांचे क्वालिफिकेशन, त्यांचे एलिजिबिलिटी या सर्व गोष्टी योग्य त्या प्रकारे त्या एम्प्लॉईजकडे असेल तरच तो एम्प्लॉईज त्या ठिकाणी रिक्रूट केला जाऊ शकतो. आणि त्याचबरोबर ऑर्गनायझेशनमध्ये किंवा कंपनीमध्ये जे अवेलेबल असणारे वॅकंट पोझिशन्स असतात ते रिक्त जागा भरणे आवश्यक असते. आणि त्या रिक्त जागा भरता याव्यात, त्या जागा फिलअप करता याव्यात यासाठी प्रत्येक कंपनी रिक्रुटमेंट प्रोसेस अडॉप्ट करीत असते. नाव लेट्स सी डेफिनेशन्स ऑफ रिक्रुटमेंट. मग अनेक ऑथर्सने या रिक्रुटमेंटचे काही डेफिनेशन्स केले आहेत. त्यामध्ये फर्स्ट डेफिनेशन आहे एडविन बी फ्लिपो यांची. तर एडविन बी फ्लिपो यांच्या मते रिक्रुटमेंट म्हणजे नक्की काय, तर दी प्रोसेस ऑफ सर्चिंग for prospective employees and stimulating them to apply for jobs in the organization. तर अत्यंत सिंपल डेफिनेशन्स एडविन बी फ्लिपो यांनी केले आहे. अकॉर्डिंग टू एडविन बी फ्लिपो, व्हॉट इज मीन बाय रिक्रुटमेंट? द प्रोसेस ऑफ सर्चिंग फॉर prospective employees and stimulating them to apply for jobs in the organization. तर ऑर्गनायझेशनमध्ये जे जॉब पोझिशन्स अवेलेबल असतात, जे वॅकंट पोझिशन्स अवेलेबल असतात, मग त्या जागा भरून काढण्यासाठी प्रॉस्पेक्टिव्ह एम्प्लॉईज सर्च करणे, ते फाइंड आउट करणे आणि त्यांना त्या जॉबसाठी अप्लाय करण्यासाठी स्टिम्युलेट करणे म्हणजे रिक्रुटमेंट होय. त्यानंतर सेकंड डेफिनेशन आहे डेल यॉर्डर यांची. तर डेल यॉर्डर यांनी देखील रिक्रुटमेंट म्हणजे काय त्यांच्या शब्दांमध्ये त्यांनी व्यक्त केले आहे. तर डेल यॉर्डर यांच्या मते रिक्रुटमेंट म्हणजे नक्की काय. सो अकॉर्डिंग टू डेल यॉर्डर, इट इज वे थ्रू विच द मॅनपॉवर रिक्वायरमेंट्स ऑफ द ऑर्गनायझेशन कॅन बी फुलफिल. इट एम्प्लॉयज इफेक्टिव्ह प्रोसिजर to attract the people in ample amount to make sure a suitable person is recruited on the available job profile. तर अकॉर्डिंग टू डेल यॉर्डर यांच्या मते रिक्रुटमेंट म्हणजे नक्की काय, इट इज अ वे थ्रू विच द मॅनपॉवर रिक्वायरमेंट्स ऑफ द ऑर्गनायझेशन कॅन बी फुलफिल. तर ऑर्गनायझेशनमध्ये जो काही मॅनपॉवर रिक्वायर आहे तो रिक्वायरमेंट या ठिकाणी फुलफिल करणे. मग ते रिक्वायरमेंट कशी फुलफिल होऊ शकते, तर ऑर्गनायझेशनमध्ये जे जॉब पोझिशन्स अवेलेबल असतात त्या भरून काढणे आवश्यक आहे. आणि त्यासाठी जे प्रॉस्पेक्टिव्ह एम्प्लॉईज आहे त्या प्रॉस्पेक्टिव्ह एम्प्लॉईजना त्या जॉब पोझिशनसाठी अप्लाय करण्यासाठी स्टिम्युलेट करणे. आणि इट एम्प्लॉईज इफेक्टिव्ह प्रोसिजर टू अट्रॅक्ट द पीपल in ample amount to make sure a suitable person is recruited on the available job profile. तर जो अवेलेबल असणारा जॉब पोझिशन्स आहेत त्या जॉब पोझिशन्ससाठी जॉब पोझिशनसाठी सुटेबल पर्सन रिक्रूट करणे आणि या रिक्रूट करण्यासाठी योग्य ती रिक्रुटमेंट प्रोसेस अडॉप्ट करणे म्हणजेच रिक्रुटमेंट होय.
तर अशा प्रकारे रिक्रुटमेंट ओके अत्यंत सिम्पल मिनिंग या दोन्ही ऑथर्सने सांगितलेलं आहे. त्याचबरोबर आता रिक्रुटमेंट एम्प्लॉईज रिक्रूट करायचे त्यासाठी काही ना काही प्रोसेस ओके प्रत्येक ऑर्गनायझेशन ओके इम्प्लिमेंट करीत असते. मग ती प्रोसेस नक्की काय आहे? नाव लेट्स सी प्रोसेस ऑफ रिक्रुटमेंट. नाव लेट्स सी प्रोसेस ऑफ रिक्रुटमेंट. आता हे रिक्रुटमेंट जी काही प्रोसेस आहे त्यामध्ये 5 स्टेप्स इन्वॉल्व आहेत. व त्या स्टेप्सच्या आधारे नक्की एम्प्लॉईज कसे रिक्रूट केले जातात ते आपण या ठिकाणी डिस्कस करणार आहोत. नाव लेट्स सी प्रोसेस ऑफ रिक्रुटमेंट. देअर आर 5 स्टेप्स include this process. First step, it is recruitment planning. Second is strategy development. Third step is searching, then screening, and last is evaluation and control. तर एम्प्लॉईज रिक्रूट करायची असेल तर त्यासाठी योग्य ती प्रोसेस इम्प्लिमेंट करणे आवश्यक आहे. कारण की जी जॉब पोझिशन्स अवेलेबल असतात, जे वॅकंट पोझिशन्स अवेलेबल असतात त्यासाठी ओके राईट पोझिशनसाठी राईट एम्प्लॉईज त्या ठिकाणी सिलेक्ट करायला लागतो आणि सिलेक्शनच्या आधी एम्प्लॉईज फर्स्टली रिक्रूट केले जातात. आता रिक्रुटमेंट प्रोसेसमध्ये 5 स्टेप्स इन्वॉल्व आहेत. त्यामध्ये फर्स्ट स्टेप म्हणजे रिक्रुटमेंट प्लॅनिंग. ओके रिक्रुटमेंट प्लॅनिंग इट इज अ फर्स्ट स्टेप ऑफ प्रोसेस ऑफ रिक्रुटमेंट. सेकंड स्टेप इज स्ट्रॅटर्जी डेव्हलपमेंट. थर्ड इज सर्चिंग, देन स्क्रीनिंग, अँड लास्ट इज इव्हॅल्युएशन अँड कंट्रोल. नाव लेट्स सी वन बाय वन दिस ऑल स्टेप्स. तर रिक्रुटमेंट प्रोसेसमधील जी फर्स्ट स्टेप आहे ती म्हणजे आहे रिक्रुटमेंट प्लॅनिंग. द रिक्रुटमेंट इज अ प्रोसेस ऑफ फाइंडिंग and attracting the potential resources for filling up the vacant positions in an organization. It sources the candidates with the abilities and attitude which are required for achieving the objectives of an organization. And recruitment process is the process of identifying the job vacancy, analyzing the job requirements, reviewing applications, screening, shortlisting, and selecting the right candidates. To increase the efficiency of hiring, it is recommended that the human resource team of an organization follow the 5 best practices. Okay, these 5 practices ensure successful recruitment without any interruptions. And in addition, these practices also ensure consistency and compliance in the recruitment process. And recruitment process is the first step in the creating a powerful resources base. Okay, recruitment process is the first step in creating a powerful resources base, and the process undergoes a systematic procedure starting from sourcing the resources to arranging and conducting interviews and finally selecting the right candidates. The first step, the process of recruitment, it is recruitment planning. Recruitment planning is the first step of the recruitment process. Okay, recruitment planning is the first step of the recruitment process, and where the vacant positions are analyzed and described. तर रिक्रुटमेंट प्रोसेसमधील फर्स्ट स्टेप कोणती असेल ती आहे रिक्रुटमेंट प्लॅनिंग. अँड वेअर द वॅकंट पोझिशन्स आर ॲनालाइज अँड डिस्क्राईब. अँड यामध्ये काय केले जाते ते जे काही वॅकंट पोझिशन्स अवेलेबल असतात त्यांचे ॲनालिसिस केले जाते आणि त्याचे डिस्क्रायबिंग या ठिकाणी केले जाते. इट इन्क्लूड्स जॉब स्पेसिफिकेशन अँड इट्स नेचर. तर यामध्ये नक्की कोणकोणत्या गोष्टी समाविष्ट आहेत. तर रिक्रुटमेंट प्लॅनिंग करणे म्हणजे नक्की कोणत्या गोष्टींचे प्लॅनिंग या ठिकाणी केले जाते. तर इट इन्क्लूड्स जॉब स्पेसिफिकेशन अँड इट्स नेचर्स, देन एक्सपिरियन्स, क्वालिफिकेशन्स अँड स्किल्स रिक्वायर्ड फॉर द जॉब. आता जी वॅकंट पोझिशन अवेलेबल आहे, जी जॉब पोझिशन अवेलेबल आहे त्यासाठी नक्की कोणता एम्प्लॉईज एलिजिबल ठरणार आहे. मग त्याचे स्किल्स कोणते असावे त्या व्यक्तीकडे, त्याचे क्वालिफिकेशन्स काय असावे, त्याचबरोबर त्याचा एक्सपिरियन्स त्या ठिकाणी किती वर्षांचा असावा आणि ते काय जी जॉब पोझिशन आहे त्याचं नेचर कशा प्रकारचे, अशा अनेक गोष्टी या ठिकाणी फाइंड आउट केले जातात. अँड अ स्ट्रक्चर्ड रिक्रुटमेंट प्लॅन इज मॅन्डेटरी टू अट्रॅक्ट पोटेन्शियल कॅन्डिडेट्स फ्रॉम अ पूल ऑफ कॅन्डिडेट्स. अँड द पोटेन्शियल कॅन्डिडेट्स शुड बी क्वालिफाईड, एक्सपिरियन्स्ड with a capability to take the responsibilities required to achieve the objectives of the organization. आणि जर जी काही अवेलेबल असणारे जॉब पोझिशन आहे त्यासाठी एलिजिबल असा व्यक्ती
ओके रिक्रूट केला तरच त्या ऑर्गनायझेशनची जी ऑब्जेक्टिव्ज आहेत ते ऑब्जेक्टिव्ह फुलफिल करण्यास या एम्प्लॉयची या कॅन्डिडेटची मदत होत असते. मग यामध्ये फर्स्टली काय केले जाते, आयडेंटिफाईंग वॅकन्सी. तर फर्स्टली द फर्स्ट अँड फॉरमोस्ट प्रोसेस ऑफ रिक्रुटमेंट प्लॅन इज आयडेंटिफाईंग द वॅकन्सी. प्लॅनिंगमध्ये ओके जेव्हा रिक्रुटमेंट प्रोसेस अडॉप्ट केली जाते त्यावेळेस फर्स्टली त्यामध्ये फर्स्ट स्टेप म्हणजे रिक्रुटमेंट प्लॅनिंग. मग यामध्ये फर्स्ट प्लॅनिंग कोणत्या गोष्टीचं केली जाते तर ऑर्गनायझेशनमध्ये नक्की किती वॅकन्सीज अवेलेबल आहेत ते आयडेंटिफाय करणे इम्पॉर्टंट असते आणि वॅकन्सीज आयडेंटिफाईंग करण्याचे या ठिकाणी फर्स्ट काय केले जाते, काम केले जाते. अँड दिस प्रोसेस बिगिन्स विथ रिसिविंग द रिक्विजिशन for recruitments from different department of the organization to the HR department. आता ऑर्गनायझेशनमध्ये अनेक डिपार्टमेंट्स असतात. मग त्या ऑल डिपार्टमेंट्समध्ये नक्की किती वॅकंट पोझिशन्स अवेलेबल आहेत ते फाइंड आउट केले जाते. व्हेन अ वॅकन्सी इज आयडेंटिफाईड it the responsibility of the sourcing manager to ascertain whether the position is required or not, permanent or temporary, full time or part time etc. ओके जेव्हा ऑर्गनायझेशनमध्ये अवेलेबल असणारे वॅकंट पोझिशन्स ही आयडेंटिफाय केली जाते, ती वॅकन्सी ओके आयडेंटिफाय केली जाते. त्यानंतर त्या जॉब पोझिशनसाठी नक्की कोणता एम्प्लॉईज ओके रिक्वायर आहे ते ठरवलं जातो. म्हणजे त्या ठिकाणी ओके परमनंट किंवा टेम्पररी कशा प्रकारचा एम्प्लॉईज आपण घेणार आहोत त्या ऑर्गनायझेशन, तो फुल टाईम असेल का तो पार्ट टाईम असेल ओके अशा अनेक गोष्टी त्या ठिकाणी ठरवल्या जातात. अँड दिस पॅरामीटर शुड बी इव्हॅल्युएटेड बिफोर कमेन्सिंग रिक्रुटमेंट. प्रॉपर आयडेंटिफाईंग प्लॅनिंग अँड इव्हॅल्युएटिंग लीड्स टू हायरिंग ऑफ द राईट रिसोर्स फॉर द टीम अँड दी ऑर्गनायझेशन. त्यानंतर रिक्रुटमेंट प्लॅनिंगमधील सेकंड मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर म्हणजे जॉब ॲनालिसिस. जॉब ॲनालिसिस इज द प्रोसेस ऑफ आयडेंटिफाईंग, ॲनालायझिंग अँड डिटरमाइनिंग द ड्युटीज, रिस्पॉन्सिबिलिटीज, स्किल, ॲबिलिटीज अँड वर्क एन्व्हायरमेंट ऑफ अ स्पेसिफिक जॉब. आता जो काही जॉब आहे त्या जॉब पोझिशनसाठी ओके फर्स्टली काय केले जाते, प्रोसेस ऑफ आयडेंटिफाईंग, ॲनालायझिंग अँड डिटरमाइनिंग द ड्युटीज, रिस्पॉन्सिबिलिटीज, स्किल्स, ॲबिलिटीज अँड वर्क एन्व्हायरमेंट. ओके नक्की त्या जॉब पोझिशनच्या रिस्पॉन्सिबिलिटीज कोणत्या आहेत की ज्या ठिकाणी जो एम्प्लॉई काम करणार आहे त्याला कोणत्या जबाबदारी ओके असणार आहेत, त्या ठिकाणी त्याचं स्किल्स कोणतं त्या ठिकाणी रिक्वायर आहे, त्याची ॲबिलिटी कशा प्रकारची असावी, या सर्व गोष्टींचे आयडेंटिफाय करणे, त्यांचे ॲनालिसिस करणे आणि या ऑल गोष्टी निश्चित करणे या जॉब ॲनालिसिसमध्ये केली जाते. अँड जॉब ॲनालिसिस हेल्प्स in understanding what tasks are important and how to perform them. Its purpose is to establish and document the job relatedness of employment procedures such as selection, training, compensation and performance appraisal. Then या रिक्रुटमेंट प्लॅनिंगमधील आणखीन एक महत्त्वाचं थर्ड नंबरचं फॅक्टर म्हणजे जॉब डिस्क्रिप्शन. तर फर्स्टली काय केले जाते या रिक्रुटमेंट प्लॅनिंगमध्ये जे वॅकन्सीज अवेलेबल आहेत ते आयडेंटिफाय केले जातात. नंतर जे काही जॉब पोझिशन्स अवेलेबल आहेत त्याची ॲनालिसिस केली जाते. त्यानंतर जॉब डिस्क्रिप्शन. जॉब डिस्क्रिप्शन मीन्स व्हॉट, जॉब डिस्क्रिप्शन इज ॲन इम्पॉर्टंट डॉक्युमेंट which is descriptive in nature and contains the final statement of the job analysis. Okay, and this description is very important for a successful recruitment process. And job description provides information about the scope of job roles, responsibilities and the positioning of the job in the organization. So job description, it is also important factor in the recruitment planning steps. Job description means what? Job description is the important document which is descriptive in nature and contains the final statement of the job analysis, and this description is very important for a successful recruitment process. आता जॉब डिस्क्रिप्शनमध्ये नक्की कोणत्या गोष्टी या फुलफिल केल्या जातात तर यामध्ये फर्स्टली केले जाते म्हणजे क्लासिफिकेशन अँड रँकिंग ऑफ जॉब्स, देन प्लेसिंग अँड ओरिएंटेशन ऑफ न्यू रिसोर्सेस, then promotions and transfers, job location, summary of job duties, process of supervision, working conditions, अशा अनेक गोष्टींचं डिस्क्रिप्शन या जॉब डिस्क्रिप्शनमध्ये केले जाते. त्यानंतर रिक्रुटमेंट प्लॅनिंगमधील आणखीन एक महत्त्वाचा फॅक्टर म्हणजे जॉब स्पेसिफिकेशन.
Job specification focuses on the specifications of the candidate and who the HR team is going to hire. The first step in the job specification is preparing the list of all jobs in the organization and its locations. तर या जॉब स्पेसिफिकेशनचे फर्स्ट अँड मोस्ट इम्पॉर्टंट काम काय असेल तर जी काही ऑर्गनायझेशन आहे त्या ऑर्गनायझेशनमध्ये जे अवेलेबल असणारे जॉब पोझिशन्स आहेत त्या जॉब पोझिशन्स काय करणे प्रिपेअर करणे ओके त्यांची लिस्ट प्रिपेअर करणे आणि त्याचं जे काही लोकेशन आहे ते देखील प्रिपेअर करणे अँड द सेकंड स्टेप इज टू जनरेट द इन्फॉर्मेशन ऑफ ईच जॉब अँड दिस इन्फॉर्मेशन अबाउट ईच जॉब इन अन ऑर्गनायझेशन इज अ फिजिकल स्पेसिफिकेशन mental specification, physical features, emotional specification and behavioral specification. And also a job specification documents provides information about the qualification, experience, training and development, skills requirements, work responsibilities, emotional characteristics and planning of career. Then last factor this recruitment planning steps, it is job evaluation. Job evaluation means what? Okay, लास्ट फॅक्टर आहे तो म्हणजे जॉब इव्हॅल्युशन. जॉब इव्हॅल्युशन मीन्स व्हॉट? जॉब इव्हॅल्युशन इज अ कंपॅरेटिव्ह प्रोसेस ऑफ ॲनालायझिंग, assessing and determining the relative value or worth of a job in relation to the other jobs in an organization. And the main objective of job evaluation is to analyze and determine which job commands how much pay, and there are several methods such as job grading, job classification, job ranking, etc., and which are involved in job evaluation. Job evaluation form the basis for salary and wage negotiations. तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी रिक्रुटमेंट प्रोसेसमधील जी फर्स्ट स्टेप आहे ती म्हणजे रिक्रुटमेंट प्लॅनिंग ती डिस्कस केली. रिक्रुटमेंट प्लॅनिंगमध्ये अनेक गोष्टींचे नियोजन केले जाते. त्यामध्ये ओके ऑर्गनायझेशनमध्ये किती वॅकन्सीज अवेलेबल आहे ते आयडेंटिफाय करणे, त्यानंतर जे जॉब पोझिशन्स ओके फाइंड आउट केले आहेत त्यांचे ॲनालिसिस करणे, त्यानंतर त्यांचे डिस्क्रिप्शन करणे, जॉब स्पेसिफिकेशन आणि जॉब इव्हॅल्युशन असे अनेक फॅक्टर्स या रिक्रुटमेंट प्लॅनिंगमधील इम्पॉर्टंट आहे ज्याच्या आधारे ओके त्या योग्य त्या प्रकारे प्रत्येक गोष्टींचे प्लॅनिंग हे केले जाते. त्यानंतर रिक्रुटमेंट प्रोसेसमधील जी सेकंड स्टेप आहे ती म्हणजे रिक्रुटमेंट स्ट्रॅटर्जी. तर रिक्रुटमेंट स्ट्रॅटर्जी मीन्स व्हॉट? दिस इज द रिक्रुटमेंट स्ट्रॅटर्जी इज द सेकंड स्टेप ऑफ द रिक्रुटमेंट प्रोसेस. तर फर्स्टली ही जी काही रिक्रुटमेंट स्ट्रॅटर्जी आहे ते रिक्रुटमेंट प्रोसेसमधील सेकंड स्टेप आहे आणि वेअर अ स्ट्रॅटर्जी इज प्रिपेअर्ड फॉर हायरिंग द रिसोर्सेस. आणि त्याच्यामध्ये ओके या स्ट्रॅटर्जीमध्ये नक्की काय केले जाते तर जे ह्युमन रिसोर्स हायर करणार आहोत ते हायर करण्यासाठी योग्य ती प्रकारची स्ट्रॅटर्जी म्हणजे एक व्यूहरचना किंवा एक रणनीती ही प्रिपेअर केली जाते. आणि आफ्टर कम्प्लिटिंग द प्रिपरेशन ऑफ जॉब डिस्क्रिप्शन अँड जॉब स्पेसिफिकेशन the next step is to decide which strategy to adopt for recruiting the potential candidates for the organization. And the development of recruitment strategy is a long process, but having a right strategy is mandatory to attract the right candidates. तर रिक्रुटमेंट स्ट्रॅटर्जी डेव्हलपमेंट करणे ओके ही एक लॉंग प्रोसेस आहे, परंतु जर राईट स्ट्रॅटर्जी राईट कॅन्डिडेट्स रिक्रूट करण्यासाठी त्यांनी यूज केली तर राईट कॅन्डिडेट्स त्या ऑर्गनायझेशनमध्ये रिक्रूट केले जाऊ शकतात. अँड द स्टेप्स इन्वॉल्व द डेव्हलपिंग अ रिक्रुटमेंट स्ट्रॅटर्जी इन्क्लूड सेटिंग अप अ बोर्ड टीम, analyzing HR strategy, then collection of available data, analyzing the collected data and setting the recruitment strategy. तर योग्य त्या प्रकारचा एम्प्लॉईज मिळवायचा असेल तर त्यासाठी प्रत्येक कंपनीला प्रत्येक ऑर्गनायझेशनला रिक्रुटमेंट प्रोसेस ही अडॉप्ट करावी लागते. या रिक्रुटमेंट प्रोसेसमध्ये 5 मोस्ट इम्पॉर्टंट स्टेप आहेत. त्यामध्ये फर्स्ट म्हणजे रिक्रुटमेंट प्लॅनिंग, सेकंड आहे रिक्रुटमेंट स्ट्रॅटर्जी. रिक्रुटमेंट स्ट्रॅटर्जीमध्ये नक्की काय केले जाते तर ही सेकंड स्टेप आहे या रिक्रुटमेंट प्रोसेसमधील. यामध्ये ओके राईट कॅन्डिडेट हायर करता यावा यासाठी फर्स्टली योग्य त्या प्रकारची राईट स्ट्रॅटर्जी ही त्या ऑर्गनायझेशनला ठरवावी लागते की नक्की कशा प्रकारे आपल्याला ऑर्गनायझेशनमध्ये एम्प्लॉईज रिक्रूट करायचं आहे की जेणेकरून
ओके, स्किल्ड वर्कर्स, एलिजिबल वर्कर्स, ओके, क्वालिफाईड वर्कर्स त्या जॉब पोझिशन्ससाठी आपल्याला रिक्रूट करता येईल. यासाठी ओके फर्स्टली जी काही रिक्रुटमेंट स्ट्रॅटर्जी आहे ती डेव्हलप करणे आवश्यक असते आणि ही जी काही रिक्रुटमेंट स्ट्रॅटर्जी असते ती डेव्हलपमेंट करण्यासाठी लाँग प्रोसेस ओके आहे. परंतु जर हॅविंग अ राईट स्ट्रॅटर्जी इज मॅन्डेटरी टू अट्रॅक्ट द राईट कॅन्डिडेट्स आणि राईट कॅन्डिडेट्सला अट्रॅक्ट करण्यासाठी अशी राईट स्ट्रॅटर्जी प्रत्येक कंपनीला प्रत्येक ऑर्गनायझेशनलाही ठरवावीच लागते. त्यानंतर थर्ड स्टेप आहे या रिक्रुटमेंट प्रोसेसमधील ती म्हणजे सर्चिंग द राईट कॅन्डिडेट्स. ओके, सर्चिंग इज द राईट कॅन्डिडेट इट इज द थर्ड स्टेप. It is process of recruitment. Searching is the process of recruitment where the resources are sourced depending upon the requirement of the job, and after the recruitment strategy is done, the searching of candidates will be initiated, and this process consists of two steps. First is source activation and second is selling. And sources activation means what? Once the line manager verifies and permits the existence of the vacancy, the search for candidates starts, and second step it is selling. Here the organization selects the media through which the communication of vacancies reaches the prospective candidates. And searching involves attracting the job seekers to the vacancies, and the sources are broadly divided into two categories. First is internal sources and second is external sources. Internal sources means what? Internal sources of recruitment refer to hiring employees within the organization through first is promotion, second is transfer, third is former employees, then internal advertisement or job posting, then employee referrals, and last is previous applicants. And then second is external sources. External sources means what? External sources of recruitment refer to hiring employees outside the organization through direct recruitment, employment exchanges, employment agencies, advertisements, professional associations, campus recruitment and word of mouth. तर अशा प्रकारे ओके सर्चिंग द राईट कॅन्डिडेट्स कसं सर्च करता येऊ शकतो, तो कसा आपण शोधू शकतो. ओके, तर या ठिकाणी राईट कॅन्डिडेट सर्च करण्यासाठी अनेक सोर्सेसचा यूज केला जातो की नक्की हा राईट कॅन्डिडेट्स कुठून मिळू शकतो. फर्स्टली तर त्यासाठी ओके या रिक्रुटमेंट प्रोसेसचे काही सोर्सेस आहेत. त्यामध्ये फर्स्ट आहे इंटरनल सोर्सेस, नंतर आहे एक्सटर्नल सोर्सेस. मग इंटरनल सोर्सेसमध्ये कोणते सोर्सेस अवेलेबल आहेत की ज्याच्यामधून राईट कॅन्डिडेट हा सर्च केला जातो, तो फाइंड आउट केला जातो. तर फर्स्टली इंटरनल सोर्सेस म्हणजे नक्की कोणते सोर्सेस, तर इंटरनल सोर्सेस ऑफ रिक्रुटमेंट रेफर टू हायरिंग एम्प्लॉईज विदिन द ऑर्गनायझेशन. तर जी ऑर्गनायझेशन आहे त्या ऑर्गनायझेशनमध्ये सध्या ओके इन सिच्युएशनमध्ये प्रेझेंट सिच्युएशनमध्ये जे एम्प्लॉईज काम करतात त्याच्यामधूनच जो योग्य तो एम्प्लॉईज त्या ठिकाणी सिलेक्ट केला जातो. मग या इंटरनल सोर्सेसमध्ये अनेक सोर्सेस ओके आहेत इन्वॉल्व आहेत. त्यामध्ये फर्स्ट आहे प्रमोशन, ट्रान्सफर्स, फॉर्मर एम्प्लॉईज, एम्प्लॉई रेफरन्स किंवा प्रिव्हियस ॲप्लिकंट्स याच्या माध्यमातून योग्य तो एम्प्लॉई रिक्रूट करण्यास मदत होत असते. त्यानंतर आहेत एक्सटर्नल सोर्सेस. एक्सटर्नल सोर्सेस मीन्स वॉट? एक्सटर्नल सोर्सेस ऑफ रिक्रुटमेंट रेफर टू हायरिंग एम्प्लॉईज आउटसाइड दी ऑर्गनायझेशन. जर ते एखाद्या ऑर्गनायझेशनला राईट जॉब पोझिशनसाठी ओके बाहेरील म्हणजे आउटसाइडर द ऑर्गनायझेशन व्यक्ती रिक्रूट करायचं असेल तर त्यासाठी एक्सटर्नल सोर्सेसचा वापर केला जातो. मग एक्सटर्नल सोर्सेसमध्ये नक्की कोणते सोर्सेस इन्वॉल्व आहे, त्यामध्ये फर्स्ट आहे डायरेक्ट रिक्रुटमेंट, सेकंड आहे एम्प्लॉयमेंट एक्सचेंजेस, एम्प्लॉयमेंट एजन्सीज, ॲडव्हर्टाइजमेंट, प्रोफेशनल असोसिएशन्स, कॅम्पस रिक्रुटमेंट अँड वर्ड ऑफ माउथ असे अनेक सोर्सेसच्या द्वारे ओके राईट कॅन्डिडेट्स हे सर्च केले जातात. त्यानंतर फोर्थ नंबरची स्टेप आहे या रिक्रुटमेंट प्रोसेसमधील ती म्हणजे स्क्रीनिंग ऑर शॉर्ट लिस्टिंग. Okay, screening starts after completion of the process of sourcing the candidates. Okay, screening starts. The screening कधी सुरू होते? The screening starts after completion of the process of sourcing the candidates, and screening is the process of filtering the applications of the candidates for further selection process. तर सिलेक्शन प्रोसेसच्या आधी फर्स्टली काय केले जाते, जी जॉब पोझिशन असते त्या जॉब पोझिशनसाठी ज्या एम्प्लॉईजने
ॲप्लिकेशन केलेले असते, त्यांनी अप्लाय केला असतो, ते ॲप्लिकेशन फॉर्म्स या ठिकाणी काय केले जातात, फिल्टर केले जातात. आणि स्क्रीनिंग इज ॲन इंटिग्रल पार्ट ऑफ रिक्रुटमेंट प्रोसेस अँड दॅट हेल्प्स इन रिमूव्हिंग अनक्वालिफाईड और इररिलिव्हंट कॅन्डिडेट्स विच वेअर रिसिव्ड थ्रू सोर्सिंग. तर फर्स्टली एम्प्लॉईज रिक्रुटमेंट करण्यासाठी प्रत्येक कंपनी अनेक सोर्सेसचा वापर करीत असते आणि त्याच्यामधून अनेक एम्प्लॉईज काय करतात, त्या जॉब पोझिशनसाठी अप्लाय करतात. म्हणजे जे ॲप्लिकेशन त्या ऑर्गनायझेशनमध्ये आलेले असतात त्यामध्ये काय केले जाते, या ठिकाणी जे अनक्वालिफाईड आणि इररिलिव्हंट कॅन्डिडेट्स असतात ते या ठिकाणी रिमूव्ह केले जातात. आणि हे रिमूव्ह करण्यासाठी या स्क्रीनिंगची या ठिकाणी मदत होत असते. अँड द स्क्रीनिंग प्रोसेस ऑफ रिक्रुटमेंट कन्सिस्ट 3 स्टेप्स. फर्स्ट इज रिव्ह्यू ऑफ रिझ्यूम्स अँड कवर लेटर्स. सेकंड इज कंडक्टिंग टेलिफोन और व्हिडिओ इंटरव्ह्यू. अँड थर्ड इज आयडेंटिफाईंग द टॉप कॅन्डिडेट्स. मग फर्स्ट स्टेपमध्ये नक्की काय केले जाते, तर यामध्ये रिव्ह्यू ऑफ रिझ्यूम्स अँड कवर लेटर्स. तर रिव्ह्यू इज द फर्स्ट स्टेप ऑफ स्क्रीनिंग कॅन्डिडेट्स. तर कॅन्डिडेटचं स्क्रीनिंग करायचे असेल तर त्यामधली फर्स्ट स्टेप कोणती आहे, ते म्हणजे रिव्ह्यू ऑफ द फर्स्ट स्टेप ऑफ स्क्रीनिंग कॅन्डिडेट्स. अँड दिस प्रोसेस the resumes of the candidates are reviewed, the check for the candidates education, work experience and overall background matching the requirement of the job. While reviewing the resumes, an HR executive must keep the following points in the mind: reasons for change of job, long gaps in employment, lack of career progression, job hopping. तर जे काही एम्प्लॉईजचे रिझ्यूम्स ऑर्गनायझेशनमध्ये आलेले असतात, त्यांचे जे काही कव्हर लेटर असतात त्या ठिकाणी त्यांचा रिव्ह्यू घेतला जातो. यामध्ये जे काही कॅन्डिडेट्स आहेत त्यांच्या रिझ्यूममध्ये त्यांचं एज्युकेशन, त्यांचा वर्क एक्सपिरियन्स अशा अनेक किंवा त्याचा ओव्हरऑल बॅकग्राऊंड अशा अनेक गोष्टी या ठिकाणी चेक केलं जातो, त्यांचा रिव्ह्यू घेतला जातो. आणि अशा अनेक गोष्टी चेक करताना रिझन्स फॉर चेंज ऑफ जॉब, त्याने एखादा जॉब का चेंज केला त्याचे रिझन्स त्या ठिकाणी फाइंड आउट केले जाते. किंवा लॅक ऑफ करिअर प्रोग्रेशन किंवा लॉंग गॅप्स इन अनएम्प्लॉयमेंट अशा अनेक गोष्टींचा या ठिकाणी विचार केला जातो. त्यानंतर स्क्रीनिंग करताना जे सेकंड स्टेप या ठिकाणी प्रोसेसमध्ये आहे ती म्हणजे कंडक्टिंग टेलिफोन और व्हिडिओ इंटरव्ह्यू. कंडक्टिंग टेलिफोन और व्हिडिओ इंटरव्ह्यूज इज द सेकंड स्टेप ऑफ स्क्रीनिंग कॅन्डिडेट्स. आता कॅन्डिडेटचं स्क्रीनिंग करायचे असेल तर त्यासाठी सेकंड स्टेप कोणती इम्प्लिमेंट केली जाते ऑर्गनायझेशनमध्ये, तर ती आहे conducting telephone or video interviews. In this process, after the resumes are screened, the candidates are contacted through phone or video by the hiring manager. And this screening process has 2 outcomes. First is it helps in verifying the candidates whether they are active and available. And second is it also helps in giving a quick insight about the candidate's attitude, ability to answer interview questions and communication skills. Then last steps of the screening candidates, it is identifying the top candidates. Identifying the top candidates is the final step of screening the resumes or candidates, and in this process the top layer of resumes is shortlisted, and which makes it easy for the hiring manager to take a decision. And this process has to follow 3 outcomes. First is shortlisting 5 to 10 resumes for review by the hiring managers. Then providing insights and recommendations to the hiring managers. And third is helps the hiring managers to take a decision in hiring the right candidate. तर अशा प्रकारे चौथ्या स्टेपमध्ये जे काही कॅन्डिडेट्स आहेत त्या कॅन्डिडेट्सचे योग्य त्या प्रकारे स्क्रीनिंग करणे आणि स्क्रीनिंग केल्यानंतर त्यांची शॉर्ट लिस्टिंग करण्याचे काम यामध्ये केले जाते. आणि त्यानंतर या रिक्रुटमेंट प्रोसेसमधील अत्यंत महत्त्वाची जी लास्ट स्टेप आहे ती म्हणजे इव्हॅल्युएशन अँड कंट्रोल. इव्हॅल्युएशन मीन्स व्हॉट? Evaluation and control is the last stage in the process of recruitment, and in this process the effectiveness and the validity of the process and methods are assessed, and recruitment is the costly process. तर लक्षात घ्या ही जी काही एम्प्लॉईज रिक्रुटमेंटची जी काही प्रोसेस आहे ती कशी आहे, ती कॉस्टली आहे. आणि या रिक्रुटमेंट प्रोसेसमध्ये जी लास्ट स्टेज आहे ती म्हणजे इव्हॅल्युएशन अँड कंट्रोल. अँड it is important that the performance of the recruitment process is thoroughly evaluated, and the
cost incurred in the recruitment process are to be evaluated and controlled effectively. मग हे कशा प्रकारे इव्हॅल्युएट केली जाते किंवा कशा प्रकारे कंट्रोल केली जाते, तर सॅलरीज टू द रिक्रुटर्स, यामध्ये जे एम्प्लॉईज रिक्रूट केले जाणार आहेत त्यांची सॅलरी कशी असेल, ओके, ते या ठिकाणी इव्हॅल्युएट केली जाते. त्यानंतर ॲडव्हर्टाइजमेंट कॉस्ट अँड अदर कॉस्ट इन्कर्ड इन रिक्रुटमेंट मेथड्स दॅट इज एजन्सी फीज. आता एम्प्लॉईज रिक्रूट करायचे असेल तर त्यासाठी फर्स्टली काय केले जाते, तर जी काही जॉब पोझिशन असतात, वॅकन्सी पोझिशन असतात ते फाइंड आउट केले जातात आणि त्याची त्यानंतर ॲडव्हर्टाईज करावी लागते की या ऑर्गनायझेशनमध्ये या पोझिशन्स या अवेलेबल आहेत. मग अशी ॲडव्हर्टाइजमेंट करण्यासाठी देखील खर्च करावा लागतो, ओके. त्यानंतर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस अँड रिक्रुटमेंट ओव्हरहेड्स, त्यानंतर ओव्हरटाईम अँड आउटस्टँडिंग cost incurred in recruiting suitable candidates for the final selection process, and time spent by the management and the professionals in preparing job description, job specification and conducting interview. तर अशा प्रकारे ओके अनेक गोष्टींचं इव्हॅल्युएशन यामध्ये केले जाते आणि इव्हॅल्युएशन केल्यानंतर जे काही खर्च होत असतात, ओके, ॲडव्हर्टाइजमेंटचा खर्च असेल किंवा रिक्रुटमेंट प्रोसेससाठी जो खर्च येत असतो त्या खर्चावरती ओके कंट्रोल करता यावा यासाठी देखील या रिक्रुटमेंटमध्ये ओके इम्पॉर्टंट असते. तर अशा प्रकारे एम्प्लॉईज रिक्रूट करायचे असतील तर त्यासाठी ओके प्रोसेस ही प्रत्येक कंपनीला, प्रत्येक बिझनेस ऑर्गनायझेशनला अडॉप्ट करावी लागते. या रिक्रुटमेंट प्रोसेसमध्ये 5 मोस्ट इम्पॉर्टंट अशा स्टेप्स आहेत ज्याचा वापर एम्प्लॉईज रिक्रूट करण्यासाठी केला जातो. यामधील फर्स्ट स्टेप म्हणजे रिक्रुटमेंट प्लॅनिंग. सेकंड आहे स्ट्रॅटर्जी डेव्हलपमेंट, म्हणजे रिक्रुटमेंट स्ट्रॅटर्जी कशी डेव्हलप केली पाहिजे जेणेकरून योग्य कॅन्डिडेट त्या ऑर्गनायझेशनमध्ये रिक्रूट करता येईल, यासाठी योग्य ओके राईट स्ट्रॅटर्जी ही ठरवावी लागते, ती डेव्हलप करावी लागते आणि त्याच्यानंतरच राईट कॅन्डिडेट त्या ठिकाणी रिक्रूट केला जातो. त्यानंतर थर्ड स्टेप आहे ते म्हणजे सर्चिंग द राईट कॅन्डिडेट्स, देन स्क्रीनिंग और शॉर्ट लिस्टिंग अँड लास्ट इज इव्हॅल्युएशन अँड कंट्रोल. तर अशा प्रकारे एम्प्लॉईज रिक्रूट करण्यासाठी या प्रोसेसचा वापर केला जातो आणि याच्यामधून योग्य तो राईट कॅन्डिडेट्स ओके हा रिक्रूट केला जातो. यामध्ये 5 मोस्ट इम्पॉर्टंट या ज्या काही स्टेप्स आहेत त्याचा वापर एम्प्लॉईज रिक्रूट करण्यासाठी होत असतो. तर अशा प्रकारे आज आपण या ठिकाणी रिक्रुटमेंट ही जी काही कन्सेप्ट आहे ती डिस्कस केली, मग त्याचं मिनिंग, त्याचे काही डेफिनेशन्स या डिस्कस केल्या आणि एम्प्लॉईज रिक्रूट करण्यासाठी जी काही प्रोसेस यूज केली जाते त्या प्रोसेसमध्ये इन्व्हॉल्व असणाऱ्या ज्या 5 स्टेप्स आहेत त्या देखील आज आपण या ठिकाणी डिस्कस केलेल्या आहेत. ओके, थँक्यू.